हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। कैलासवासी प्रदीप नाईक यांच्या कुटुंबाच्या दुःखात व त्यांच्या सांत्वनेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी नाईक कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले। नाईक कुटुंबाचा राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकून मोर्चे बांधणी करणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले। तर पक्ष नाईक कुटुंबाच्या दुःखात सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे। बघूया मराठवाडा न्यूजचे विशेष रिपोर्ट। नांदेड जिल्ह्याच्या किनवट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार स्वर्गीय प्रदीप नाईक यांचे अचानकपणे अकाली निधन झाले आहे। ते आमदार असताना लहान कर्मचाऱ्यापासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत साहेब म्हणून बोलायचे। ते पूर्वी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे कापूस खरेदी करायचे। यामुळे त्यांना व्यापाऱ्यांच्या समस्यांचा दांडगा अनुभव होता। तर ते सदन शेतकरी सुद्धा होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ते जवळून ओळखायचे। तसेच त्यांची मतदारसंघात भाया म्हणून सुद्धा ओळख होती। ते राजकारणात आल्यानंतर आपल्या भाषणामधून त्यांनी विरोधकांचे नाव घेऊन कधीच टिप्पणी केली नाही व कुणाच्या भावना सुद्धा दुखावल्या नाहीत। त्यांनी कुणाचेही वाईट केले नाही अशी त्यांची ओळख होती। त्यामुळे त्यांना मतदारसंघातील जनता मनाने प्रेम करायची। ते आपल्या मधून अचानकपणे निघून गेल्याने त्यांची पोकळी कधीच भरून निघणार नाही, हे मात्र तेवढेच खरे आहे। दिनांक 6 जानेवारी रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी किनवट तालुक्यातील दहिली तांडा येथे दाखल झाले होते। सर्वप्रथम त्यांनी स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या प्रतिमेला फूल अर्पण करून श्रद्धांजली व्यक्त केली व कुटुंबासोबत 1 तास चर्चा करून सर्वच परिस्थिती जाणून घेतली। यावेळी नाईक कुटुंबाचा राजकीय वारसा जपण्यासाठी स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या पत्नी यांनाच मतदारसंघाची जबाबदारी देण्याचे आग्रह व विनंती अनेकांनी केली। यावेळी मराठवाडा न्यूजशी बोलताना नामदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे की लवकरच सर्वांशी चर्चा करून बेबीताईंवर किनवट मतदारसंघाची जबाबदारी टाकली जाणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहे। नाईक कुटुंबाचे कार्यकर्ते नसून येथील जनता त्यांच्या घरातील सदस्य असल्याचे त्यांनी बोलून दाखवले। तर नाईक कुटुंबाच्या सुख दुःखात शरदचंद्र पवार साहेब व राष्ट्रवादी गट सोबत असून त्यांच्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या पक्षाची आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। सर्वांचे एकमताने ताईंना पुढाकार घ्यावा असं सुचवत आहे। सगळे कार्यकर्ते बसून जो निर्णय घेतील त्याप्रमाणे 27 वर्ष ताई त्यांच्या सोबत होते, त्यांना त्यांचा दांडगा अनुभव आहे। त्या हिशोबाने त्यांच्या घराला पूर्ण साथ राहील, पवार साहेबांची राहील, काहीच अडचण येणार नाही। शेवटी नुकसान एवढं मोठं झालेलं आहे की हे आम्ही कुणीच भरू शकणार नाही। पण त्यांच्याबरोबर जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता नाही आहे, त्यांच्या कुटुंबाचा सदस्य असल्यासारखा वागतो। त्यामुळे हे कुटुंब सांभाळण्याचं काम हे आमचा पक्ष आणि पवार साहेब नक्की करतात। धन्यवाद। स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या राजकीय प्रवासातील 27 वर्षात नाईक यांच्या पत्नी बेबीताईंनी नाईक यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आपला जीवन समर्पित केला आहे। म्हणून बेबीताईंना राजकारणाचा दांडगा अनुभव असून त्यांच्यावर किनवट मतदारसंघाची जबाबदारी दिल्यास ते नक्कीच पक्षासाठी जीवाचे रान करतील, यात काही शंका नाही। नामदार यांच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नांदेडचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर तर युवक जिल्हाध्यक्ष बंटी पाटील यांनी मोलाची कामगिरी केली। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज। न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा।